आज तुम्ही आमच्यावर हात उगारला तर रणवीरराजे, तेव्हाच आपल्यातलं नातं कायमचं संपलंय. आज केवळ देवयानी आमच्या सोबत आहे म्हणून या उगारलेल्या हाताचं उत्तर आम्ही देत नाही आहोत. आदित्यराजे, आमच्या मालकीच्या शाळेत सामान्य मास्तर असलेल्या मुलीसाठी तुम्ही रक्ताचं नातं तोडलं. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, सोयरीक ही नेहमी तोलामोलाच्या लोकातच व्हायला हवी. या देवयानीशी लग्न करून तुम्ही तिला राजे शिर्केचा दर्जा तर देऊ शकलाच नाहीत. या उलट तुम्हाला या भिकार वस्तीत राहायची वेळ आली. हो देवयानी, तुझ्यामुळेच तुमच्या या लिंगप्पाच्या अशा वस्तीमध्ये आमचा ड्रायव्हर देखील राहणार नाही. आणि देवयानी, काय समजून तू विक्रमादित्यांशी लग्न केलं? लग्न करण्यापूर्वी थोडा विचार तरी करायला हवा होतास. राजे शिर्के घराण्याची सून होण्याची आपली लायकी तरी आहे का? रणवीर राजे, बस बस झाला आता. खूप ऐकून घेतलं तुमचं. माणसाची किंमत जर तुम्हाला पैशातच कळत असेल, 6 महिने, फक्त 6 महिने, या 6 महिन्यात तुमच्यापेक्षा जास्त पैसा कमवून तुम्हाला आम्ही दाखवू. आणि हा शब्द आहे आमचा तुम्हाला. तुमचं बोलून झालं असेल तर निघा तुम्ही. तुम्ही इथे? आमचं जरा महत्वाचं काम होतं म्हणून आलो होतो आम्ही. गाडी कुठे? आणली नाही आम्ही, टॅक्सीने आलो. टॅक्सीने यायची काय गरज आहे? ठीक आहे, मी सोडते तुम्हाला. चला. तुम्ही अजून इथेच? हो. नीलराजे, नताशा, कसे आहात तुम्ही? आम्ही ठीक आहोत. बहिणी तुमच्या बरोबर आहात का? नाही नाही, आम्ही आत्ता इथे भेटलो. हा, आलो. बहिणी, तुम्हाला सोडायचं आहे? आमची नका काळजी करू तुम्ही, आम्ही करू मॅनेज. तुम्ही प्लीज कंटिन्यू करा तुमची रिहर्सल. चला, मी सोडते तुम्हाला. नो थँक्स. आम्ही सांगितलं ना तुम्हाला नताशा. आणि टॅक्सीनेच परत जाऊ. आणि जर आम्हाला गाडीने यायचंच असतं तर राजे शिर्केंच्या महालात गाड्यांची तर कमतरता नाही. या. पाहिलंच देवयानी, असे आहेत आमचे रणवीर राजे. आणि तरी सुद्धा आपण एकत्र यावं म्हणून तुम्ही प्रयत्न करताय. एकत्र त्यांना आणलं जातं ना ज्यांची एकत्र येण्याची इच्छा असते. पण मुळातच ज्यांना माणसं तोडायची आहेत त्यांना काय कळणार तुमच्या भावना? विक्रम, शांत हो ना. नाही, आता आम्ही शांत नाही राहू शकत देवयानी. त्यांना आम्ही त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. स्वतःच्या श्रीमंतीचा गर्व आहे ना त्यांना.
त्यांच्यापेक्षा जास्त पैसे कमवून दाखवू आम्ही. तू काय करतोयस विक्रम? त्यांनी तुझ्यावर हात उगारला म्हणून एवढा चिडलास तू? हो, अरे तुझे मोठे भाऊ म्हणून तसे वागले असतील ते. तसं जर त्यांनी खरंच केलं असतं ना तर तेही आम्ही सहन केलं असतं. पण ते आमच्याकडे एक बिझनेसमॅन म्हणून आले होते आणि एक व्यापारी म्हणून आमच्या बायकोचा अपमान करण्याचा त्यांना काही अधिकार नाही. एक वेळा आमचा अपमान केला तर आम्ही सहन करू शकतो देवाने, पण तुझा अपमान केलेला आम्ही कधीच सहन नाही करू शकत. काय झालं डॉक्टर? कुठे काय झालं? रुटीन चेकअप करत होतो. आता पेशंटला डिस्चार्ज द्यायचा म्हटल्यावर चेकअप करायला नको? डिस्चार्ज म्हणजे राज? खडखडीत बरा झालाय. मी वागळे साहेबांना सांगितलंय, ते त्याला शिफ्ट करण्याची तयारी करतायत. अगं काय झालं? मी तुला एवढी गुड न्यूज दिली आणि तू अशी गंभीर का? नाही, थँक्स डॉक्टर. तुला सांगतो राज, तू खूप नशीबवान आहेस. नाही, माझे प्रयत्न होतेच, पण हिने जे काही तुझ्यासाठी केलंय ना, त्याच्यामुळे तुझा जीव वाचला. खूप प्रेम आहे हिचं तुझ्यावर. अशी साथ मिळायला नशीब हवं. टेक केअर. चलो अभी यहाँ से निकलने की तैयारी करो. कुठे? इथून कुठे जायचं साक्षी? जेलमध्येच ना? जेलमध्ये नाही रे, तू सुरक्षित राहावंस म्हणून तर. राज, खरं सांगू, मला ना तुला असं बेडवर बघायचा खूप कंटाळा आलाय. पण तुला आनंद का होत नाहीये? साक्षी, हॉस्पिटलमधनं जे लोक घरी जातात ना, त्यांना आनंद होतो. हॉस्पिटलमध्ये का असे ना, पण इतके दिवस तू निदान माझ्या बरोबर तरी होतीस. इथून बाहेर गेल्यावर आपण पुन्हा एकमेकांपासून लांब जाणार. साक्षी, मला अजून काही दिवस इथेच राहायचंय. मला इथून नको घेऊन जाऊस. राज, काही दिवसांचा असा प्रश्न आहे. एकदा का तुला जामीन मिळाला ना की सगळं ठीक होईल. राज, मग आपण कायम एकमेकांबरोबरच असू. इतक्या संकटातून आपण बाहेर पडलोय. अजून काही दिवस सहन कर. अरे, स्वतःच्या पगाराचं अमाऊंट चेक करता की नाही? करतो अप्पा. मग हिशेबाचं अमाऊंट पण चेक करा की कधीतरी. सॉरी अप्पा. कमेन कमेन, तिकडे कोणाचं चूक खपून घेतलं जाणार नाही. अरे आदित्य राजे, या, येऊ द्या त्यांना. तुम्ही जा, बोला. तुमच्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचं होतं लिंगबसा. बोला बोला आदित्य राजे, बोला. मागे एकदा तुम्ही आमच्याशी पार्टनरशिप विषयी बोलला होता. पार्टनरशिप? हो, म्हणजे आम्ही जर राजेश शिर्के यांचे कॉन्टॅक्ट तुमच्यासाठी वापरले तर तुम्ही आमच्याशी पार्टनरशिप करायला तयार होतात. तुम्हाला आठवते ना? आज ती ऑफर स्वीकारायला आम्ही तयार आहोत. काय झालं लिंगबसा? त्या ऑफरमध्ये तुम्हाला तर इंटरेस्ट नाही आहे का? हिस्टॉरिक, आजचा दिवस हिस्टॉरिक, तुमचं डिसिजन हिस्टॉरिक. आजचा दिवस आमच्या बिल्डर असोसिएशन मध्ये गोल्डन डे बघा, गोल्डन डे. अहो, ते ऑफर तर तुमच्यासाठी लाईफ टाईम होतो. तुम्ही कधी एक्सेप्ट करता त्याचीच आम्ही आय वॉज वेटिंग. हो, गुड, व्हेरी गुड. वा, आता आपल्याला कोणी स्टॉप करू शकणार नाही. राम लक्ष्मण बनवून दोघं राज्य करू, राज. हो, कोणी आहे तिकडे?
जा घेऊन या काहीतरी गोड घेऊन या, कोल्ड ड्रिंक घेऊन या, कोल्ड ड्रिंक. जा. लिंगप्पा, कॉंग्रॅच्युलेशन शिवा महादेवा, कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला पण. हे एवढं सगळं वापरतेस तू मेकअप करताना? हो का तो चेहरा खराब नाही होत हे सगळं असं फासून? बाबा, मी माझ्या चेहऱ्याची काळजी व्यवस्थित घेते. काका, काका इथेस तू? घरभर शोधत होते मी तुला. का? काका आत्ताच हॉस्पिटलमधून आले. हे साक्षी, कसा आहे राज आता? तेच सांगायला आले मी. तो खडखडीत बरा आहे हे तुझ्या चेहऱ्यावरच लिहिलंय साक्षी. हो काका, डॉक्टर म्हणालेत की राज आता पूर्णपणे बरा झालाय आणि उद्याच त्याला डिस्चार्ज सुद्धा मिळणार आहे. साक्षी, तुझं टेन्शन गेलं ना आता? त्याला डिस्चार्ज मिळाल्यावर तो पोलिसांच्याच ताब्यात राहणार आहे ना? हो, वागळे सर म्हणालेत की राजला बेल मिळेपर्यंत त्याला एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवावं लागेल. कुठे? तुला माहिती ती जागा? नाही, ते ती जागा डिक्लेअर करणार नाहीयेत. पण काका, एकदा का राजला जामीन मिळाला ना की तो लवकरच घरी परत येऊ शकेल. साक्षी, मला वाटतं की राजला जामीन मिळूच नाही. काका, बाबा, काय बोलताय तुम्ही? माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस साक्षी. तू लहानपणापासून IPS होण्याचं स्वप्न बघितलंस ना? मग एका पोलीस ऑफिसरने भावनेच्या भरात वाहवत जायचं नसतं हे तू विसरलीस? म्हणजे? साक्षी, राज जामिनावर सुटल्यावर त्याच्या जीवाला असलेला धोका आणखीनच वाढणार नाही. साक्षी, तो जोवर पोलिसांच्या ताब्यात आहे तोवरच तो सुरक्षित आहे ना? तेव्हा घ्या हो, घ्या विक्रमादित्य राजे, घ्या. वा विक्रमादित्य, तुमच्या लाईफचा फार इम्पॉर्टंट डिसिजन तुम्ही आज घेतला बघा. आमच्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्वाचा निर्णय आम्ही घेतला लिंगप्पा साहेब. पण काळजी करू नका हो. ज्या फेतनं तुम्ही हा डिसिजन घेतला, ज्या फेतनं आमच्या शोल्डरवर मान ठेवला, त्याला कधी क्रॅक जाऊ देणार नाही बघा. आम्ही तुम्हाला सांगतो बघा, आजपर्यंत तुम्ही ते राजेश शिर्के म्हणून लोक ओळखायचे हो तुम्हाला, पण या पार्टनरशिप नंतर तुमचं स्वतःच एक काय ते आयडेंटिटी, ओळख निर्माण होणार बघा, याची खात्री आहे आम्हाला. लिंगप्पा साहेब, थँक्स. एक प्रश्न आमच्या मनात भिरभीर करतं बघा, विचारलं तर राग येणार नाही ना? तुमच्यावर आम्ही कोण रागवणार लिंगप्पा साहेब? विचारा. आमचं हेच ऑफर तुम्हाला आम्ही तुमच्या घरी दिलं होतं, तेव्हा तुम्ही ते का डिनाय केलं होतं? कारण तेव्हा आम्हाला रणवीर राजांबद्दल थोडी का होईना आत्मीयता वाटत होती. पण ही आत्मीयता त्यांनी स्वतःहूनच झिडकारली, तर आम्ही तरी काय करणार? जाऊ द्या हो, विचार करू नका. चेअर्स. चेअर्स. काय आज खूप खुश दिसतोयस? देवयानी, तू आमच्या समोर असलीस की आम्ही नेहमीच खुश असतो. नाही, पण आज काहीतरी वेगळं कारण दिसतंय. काय झालं नक्की? प्रमोशन मिळालं? आम्ही आता प्रमोशन घेत नसतो. मग लोकांना आम्ही प्रमोशन देत असतो. काय बोलतोयस विक्रम? मला काही कळत नाहीये. म्हणजे महादेव बिल्डर्सचे आम्ही भागीदार झालोय. अर्धे मालक झालोय. काय? आज या गोष्टीचं सेलिब्रेशन व्हायला पाहिजे. आपण दोघे डिनरला बाहेर जाऊया. विक्रम, जेवण सगळं तयार आहे. आज बाहेर गेलो ना तर सगळं जेवण फुकट जाईल. देवयानी, आम्हाला झालेल्या आनंदापेक्षा तुला हे वाया गेलेलं जेवण जास्त महत्वाचं वाटतंय? नाही विक्रम, पण
शेवटी अन्न आहे ते. देवयानी, या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करणं बंद कर. आता यापुढे बघ, तुझा विक्रम तुझ्यासमोर किती मोठा होत जातो ते. आणि आज आम्हाला तुझं काही ऐकायचं नाही, कळलं? चल आवर पड. विक्रम, आपण उद्या जाऊया डिनरला. नाही, आज ही चांगली गोष्ट घडली ना, मग त्याचं सेलिब्रेशन आजच व्हायला पाहिजे. आवर लवकर, तयार हो पटकन. चल उठ 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 उठ, चल आवर. या श्रावणी. हाय केटी, मी तुला डिस्टर्ब नाही ना केलं? नॉट एट ऑल. यू नॉट डिस्टर्बिंग मी. बोल. वेल, तू बिझी नाही आहेस ना? अरे बिझी नाही, मी ऑफिसमध्ये आहे पण बिझी नाही. आय एम टोटली फ्री. केटी, तू या वेळेला ऑफिसमध्ये आहेस? हो श्रावणी. अरे किती काम करतोस? काम इज माय पॅशन आणि काम ते इज माझं प्रोफेशन. तुझं कामाबद्दलचं पॅशन जे आहे ना, ते खूप कमी लोकांमध्ये असं पाहायला मिळतं. फोन सहजच केला होतास की काय काम होतं? काम म्हणजे काही नाही. ॲक्च्युली मी सहजच फोन केला होता. किंवा असं समज की मी कामासाठी फोन केला होता. म्हणजे मी समजलो नाही. केटी, मला तुला काही पर्सनल क्वेश्चन विचारायचं आहे. पर्सनल क्वेश्चन? काय विचारायचं होतं? केटी, त्या दिवशी आपलं शूट सुरू असताना तू पॅकअप करून असा अचानक निघून का गेलास? आय मीन, असा का वागलास तू? ॲक्च्युली हा असा प्रश्न विचारायचा अधिकार मला नाही आहे, पण आय एम सॉरी श्रावणी, पण तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी देऊ नाही शकत. इट्स व्हेरी पर्सनल. केटी, आय एम सॉरी. इट्स ओके. पण माझ्याबद्दल कोणालाही जाणून घ्यावं असं वाटतंय हे ऐकून खूप बरं वाटलंय. यू सी, आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात, त्यातून एखादा मित्र सापडतो, अपवादाने सापडतो, आणि मला असं वाटतं की आपण दोघे चांगले मित्र होऊ शकतात. केटी, यू रिअली थिंक की मी तुझी चांगली फ्रेंड होऊ शकते? वाय नॉट? बाय द वे, तू उद्या काय करतेस? तुझं काय शूट वगैरे काहीतरी आहे का? उद्या मी फ्री आहे. तर उद्या ऑफिसमध्ये येऊन भेट. तुझ्या बरोबर एक नवीन असाइनमेंट बद्दल बोलायचं आहे. मी उद्या नक्की येते. ओके, बाय. गुड नाईट केटी. गुड नाईट. सी यू टुमॉरो. देवयानी, ही फक्त आमची सुरुवात आहे. आम्ही उचललेलं आमचं हे पहिलं पाऊल आहे. आता यापुढे तू फक्त बघत राहा. आम्ही उचललेलं प्रत्येक पाऊल रणवीर राजांना किती महागात पडतं ते. तुझ्या अपमानाची एवढी मोठी किंमत चुकावी लागेल असा विचारही त्यांनी कधी केला नसेल. विक्रम, रागाच्या भरात भैयासाहेब मला जर काही बोलले असतील तर जाऊ देत ना. तू आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस देवयानी. रणवीर राजे घरी येऊन जेव्हा तुझा अपमान करत होते तेव्हा तुझ्या मनाला किती यातना झाल्या असतील हे आम्ही जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतो. आता यापुढे त्यांना आमच्या समोर झुकायला लावण्यापेक्षा आम्ही त्यांना तुझ्या समोर झुकायला लावणार आहोत. स्वतःच्या श्रीमंतीच्या बाता करतात ना ते. त्यांच्यासमोर तू एक दिवस इतकी श्रीमंत होशील ना देवयानी की तुझी श्रीमंती त्यांच्या नजरेतही मावणार नाही. हे बघ विक्रम, तुझ्या भावांना मी समजू शकते. तुझ्या श्रीमंत होण्याला माझा अजिबात आक्षेप नाहीये, पण केवळ श्रीमंत होणं हेच आयुष्याचं ध्येय ठेवू नको. आणि तुझ्या स्वप्नांबद्दल विचारशील ना, तर त्यात खरंच मला काही इंटरेस्ट नाहीये. आजही मी माझ्या छोट्याशा घरात सुखी आणि समाधानी आहे. आपण पैशाने किती श्रीमंत आहोत हे मोजता येईल,
पण माझ्यासाठी तू किती अमूल्य आहेस हे मोजता येईल. त्या अर्थाने विचारशील तर आज मी खूप श्रीमंत आहे. हाच फरक आहे देवे, तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये. एवढं सगळं होऊन सुद्धा तू सहनशीलता दाखवू शकतेस, आम्ही नाही दाखवू शकत. त्यामुळे आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. तुझ्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही यापुढे स्वस्थ बसणार नाही.